आणि इथे मी गवारीच्या बिया लावल्या होत्या, तर त्या अजून उगवल्याच नव्हत्या. नाही अजून अगं, गवत उगलंय फक्त. काय होतं? कॉल होतं कॉल असं इकडून वर चढलं. कोल्हा इकडंच लपन झाली ना ग, त्याच्यामुळे येत. तिकडे आहे का बघू का? ये बरं. असं पुढे जर सरळ तडा तडा मोकळ्या वावरात दिसलं पुढे चाललं होतं. ते गेला असेल आता. हा ते बघ, हाय हाय. आणि इथे आमची आतमधली बाग आहे आणि इथे मोठं असं कढीपत्त्याचं झाड आहे. तर ह्याच कढीपत्त्याची पालं आम्ही घेऊन जाणार आहे. आणि आता काय पावसाने धुवून गेलेलं आहे, म्हटलं छान वाळवून ठेवेल, परंतु आज मला बाहेर जायचं नेमकं तूप आणायला, त्यामुळे मे बी जमेल की नाही माहिती नाही, परंतु भरपूर पाला आहे, मी घेऊन जाणार आहे हा. मी पप्पांना ना कटिंग करायला सांगते झाडाची, म्हणजे जास्त अडचणही होणार नाही आणि मलाही पाला भेटेल. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग राघव, उठला? गुड मॉर्निंग कर सगळ्यांना, हाय कर, हाय कर, हाय 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 हाय. गुड मॉर्निंग. सकाळी सकाळी एवढं लवकर उठायची गरज आहे? आ काय गरज आहे का एवढं लवकर कशाला उठायची तू? झोप करायची तू सकाळी सकाळी? हा झोपायची, जा झोप कर. क्लोज आईज, आईज क्लोज कर. नाही आता खेळायचं टाइम झालंय, हो ना? नमस्कार मंडळी. तर आम्ही चाललोय डेरेमळ्यामध्ये आणि आम्हाला आणायचे तूप. तर आमचे मामा आहेत तिथे, तर त्यांचं घरगुती तूप असतं आणि तर गेल्या वर्षी मी त्यांच्याकडनं नेलं होतं, कारण खूप शोधायला लागतं इकडे. मला एकदम जास्त क्वांटिटीमध्ये लागतं, तर मी त्यांना आधीच फोन करून सांगून ठेवते. आणि आताही जवळजवळ मला पाहिजे तेवढं नाही, परंतु 7-8 किलोच्या आसपास आहे. तर आता मी ते 7-8 किलो पटकन घेऊन येते आणि नेक्स्ट मंथला जाण्याआधी मी त्यांना 4-5 किलो बनवायला सांगणार आहे. तर म्हटलं आधी ते घेऊन यावं, कारण त्यांच्याकडे भरपूर सारे गिऱ्हाईकं असतात घरगुती तूप असल्यामुळे. तर ते घेऊन येणार आहे. आता मी जस्ट डेरेमळ्यातच निघालो मी आळकुटीवरून. आळकुटीवाले काही मसाले घेतले दुबईला नेण्यासाठी, तर तेही तुम्हाला घरी गेल्यावरती दाखवेल काय काय घेतले. बाय. आहेत ना पॅक, झाक ना. चला येऊ का मामी?
बाय दीदी. माती खेळते का? येऊ का मा वहिनी? आणि अळकुटीमध्ये मृगनेनी पार्लरमध्येच मी माझे ब्लाऊज स्टिचिंगला देते आणि सोबत पिको फॉलला साड्या वगैरे तिथेच देते, कारण ते माझ्या टायमिंगमध्ये मला देतात त्यामुळे. तर आत्ताही मी त्यांना सांगितलं होतं मला 4-5 दिवसातच पाहिजेत आणि बरेच होतं त्यांच्याकडे, म्हणजे बरेच ब्लाऊज वगैरे मी दिले होते. त्यामुळे आता माहिती नाही कधी भेटतील ते, परंतु आय होप मला जेव्हा पाहिजे तेव्हा नक्की भेटतील. आमचं किती झालंय, किती राहिलंय? तर तुमचं ना एक ब्लाऊज झाला मम्मीचा, तुमचा पण एक झाला, बाकीचे पेंटिंग साड्या झाल्या. आणि इथे मुलांना खाण्यासाठी खारी टोस्ट आणि मी क्रीम रोल देखील घेतले होते. त्यासोबतच इथे मी नानखटाई घेतली होती थोडीशी मुलांना. आणि बाहेर खूप पाऊस येत होता त्यामुळे मी तिथेच थांबले होते. ॲक्च्युली खूप उशीर झाला होता कारण गाडी बंद पडली होती, ती रिपेअर करून घेतली, त्यानंतर बाकीची कामे करून घेतली. हे नानकेटला केवढ्याला आहेत पॅकेट? 30ला द्या बरं एक. नानकेटच्या पुढे दे. ते नाही घेतलं. खालचा दे बाळा, खालचा तो फुटलाय वरचा. नाही नाही, हा दे खाल. सफेद वाला नानकट किती झाले? 120 आणि 90 190. ओके. नमस्कार मंडळी. तर आम्ही आता घरी निघालो आणि पावसामुळे काय मग अशी आम्ही निघालो नाही, तर आता खूप उशीर झाले, 2 वाजता आले. आणि राघव वाट बघत असेल आता घरी. पण पावसामध्ये भिजलं की मग कपडेही सुकत नाही आहेत सध्या, त्यामुळे आम्ही थांबलो होतो जरा आणि तूप वगैरे घेतल्या. साड्याही पिको फॉलला टाकल्यात, त्या घेतल्यात, काही झाल्यात काही नाही झाल्या. ठीक आहे तुला ही चहा. खाऊ दे, खाऊ दे, खाऊ दे. खाऊ खाऊ. नाही से राघव, खाऊन घ्या. छान आहे का गहू? गहूने पहिल्यांदाच खाल्लंय क्रीम रोल. हळूच राघव, हळू. हो हा चला. कुठे जायचं आपण? आपण गाव कुठे चाललोय? आजीकडं. त्याला इकडं घे. नाही ते न म्हणा प्यायचं नाहीये. इकडं घसर. इकडून चल, इकडून चल. असं मावशीला काय मावशी बरोबर बोलायचे. बरे आहेत का मावशी? मन बरे आहेत का मावशी? नाही फिरतोय गोल गोल, गाडी कुठून येते बघतोय. हा इकडे ये. ते बघ मावशी काय म्हणते बघ. ये मावशीकडे ये. दुसरी मावशी गाडी घेऊन आहे. गाडीवर जायचं ना. अरे बापले. नाही नाव नाही. तुझं बाबू नाव सांग ना. नाव नाही सांगत तो अजून. जातो का? खेळायला जातो आजीकडे. ए बाबू पुढ त्याला येईन का पुढं उभं राहता? जा उभं राहा मामीच्या गाडीत. तो नाही बसणार माग. पुढं जा, पुढं बस. चला उतरायचं ना राघव. वहिनी मामीच्या गाडीवरून. मामीच्या उतरा, मामीच्या गाडीवरून. चला मामाच्या घरून आले आता आहे ना. हा मामाच्या घरून आलंय. मामीला बाय कर. बाय कर. मामीला बाय कर. मामी बाय. इकडे बघ. मामी बाय कर. मामी बाय. नाही मामीच्या गाडीवर बसून जायचं आता आम्हाला. यायचं का गावात? यायचं जायचं. येतोस बस म्हणून मला बस. कम काय येतोस का? नाही तरी ओळखले वाटतं घर. आम्ही इथंच येतो ना दुसरी वेळ आहे. आणि ही 9वारी साडी होती, तर ही माझ्या सासूबाईंची होती. मीच पाहायला आले होते साडी कशी आहे ते, कारण म्हणजे मी पाहिली नव्हती गावामधून साड्या कशा भेटल्यात त्या, आणि मी माझ्याही साड्या घ्यायला आले होते. तर साडी खूप छान आहे आणि कापडही खूप सुंदर आहे, एकदम सॉफ्ट आहे. बघा राघव, आजी इकडे खाऊ आहे बघ. खाऊ खाऊ खायचं ना तुला? ते बघ खाऊ. ते बघ खाऊ. ते बघ खाऊ.
ते बघ आजीकडे खाऊ ये जा, खाऊ बघ. खाऊन तर बघ, अरे वा खाऊन तर बघ. आले वा नाही रे वा. नाही आवडला. एक्सरसाइज करती हा काय रे राघव एक्सरसाइज तात्या बरं आहे का, बरं आहे का तात्या, बरं आहे का म्हंटल. दिसतायत तात्या. मांजर घेतली काय जवळ, मांजर आहे. नमण्या बघायची आम्हाला, नमण्या 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 कुठे आहे रे नमण्या. काय गेट नवीन केलाय काय परत तात्यानी. अरे वा वरून चांगली जाळी घे. नको नको राहू द्या. मग काय उपयोग गेटचा तात्या. चांगलं केलंय गेट, फुलं बिलं आहेत मस्त आहे. तुझी साडी गावातच आहे. माझी साडी इकडे नाही आलोय. तसं नाही म्हणजे का नाही आणली माहिती मी म्हटलं आता गावामध्ये ती म्हटली बापूची बायको म्हटली मी देईल गावात त्यांना मी आणली अच्छा. साडी. म्हणजे तू तिकडे आहे ना त्याच्यामुळे नाही आणली, दुसरं काही नाही. असं काय नाही, इकडं तिकडं मी दुसरीकडे गेले असते. ब्लाऊज वगैरे पण शिवायला लागेल ना. बघू दाखवा कशी आहे साडी तरी. आता आलोय तर उघडलेली, बघ ना. उघडून दाखवा. आता ती असते घरी नसतात, सकाळी संध्याकाळी जावं. आणि साड्या खरंच खूप सुंदर होत्या. तर 750-750ला बसल्या होत्या आणि खरंच खूप छान होत्या. काठ वगैरे आणि दिंडीसाठी परफेक्ट होत्या एकदम. आणि सॉफ्ट आहेत भरपूर, म्हणजे फुगणार वगैरे नाहीत. कॉटनच्या साड्या आहेत त्या. कोण आले रे, आजोबाबा. आजोबाबा आले का. हा जातो का आजोबांच्या गाडीवर बसून. होय रे ट्रॅक्टर सोडून आम्ही कुणाला ओळखत नाही. नाही ना येतील तर आम्ही आलोय ना, काय टेन्शन आहे. नाही नाही जावई येतील मागून. हा माझ्याकडं माझी. आणि यानंतर आम्ही दुसरीकडे गेलो होतो साड्या आणायला. आमच्या साड्या जिथे होत्या तिथे. तर माझे भाऊ एक पप्पू दादा त्यांच्याकडे होती ती साडी. आणि 3 ठिकाणी ठेवल्या होत्या कारण भरपूर साऱ्या साड्या होत्या. तर सगळ्यांना जाणं येणं पॉसिबल होणार नव्हतं, म्हणजे नाही का गावामध्ये. त्यामुळे मग एक असं 3 ठिकाणी होत्या. गाव खूप मोठं आहे आमचं, त्यामुळे 3 ठिकाणी साड्या ठेवल्या होत्या. तर इझी पडत होतं सर्वांना आणायला देखील. कोण आहे रे, कोण आहे. काकी आहे का, काकी म्हण. काकी, काकी कुठे आहे, काकी कुठे आहे. आणि काका कुठे आहे. काका ते बघ, काका, काका आहे का. जा काकांकडे जायचं. नाही मोबाईल नाही. दीदी बघ आमची दीदी. दीदी बघ किती हुशार आहे. दीदी पार्लरच नाही आमची. हा नाही तो मिस करतोय ना त्याच्यामुळं. डॅडी आहे बघ, डॅडी. हा तो आलाय झोपायला. तो झोपणार आहे, झोपायला आलाय, झोपायला. इकडे पण इकडे पण झोपडी करायची काय. शांत झाला आता झोप. आता तो. नाही कुणाकडे जातो, काही टेन्शन नाही. हा मला काय माहिती. आले का ट्रॅक्टर वर बसून. राहिले पाहते बघ आता. काय रे एक टाकलं, एक फुलं काय एक राहिलं तिकडच. एक काढून ठेवायचं ना तिथे. आजीला किशी दे मग जायचं. किशी दे, किशी दे आजीला. अगो बाया वाजलं का वाजलं. काकीला नाही वे किशी. होय रे काकीला नाही. काकीला दे जा, काकीला दे जा. काकीला देऊन येतो. काकी गेली तिकडं. आणि यानंतर नाना आम्हाला सोडायला आले होते घरी, कारण उशीर झाला होता, 7 वाजले होते. तिकडे राहू शकलो असतो असं काही नाही. ते माझं सासर आहे आणि मी आता सध्या मम्मीकडे आहे. आमचं एकाच गावात आहे घर, त्यामुळे मग असं थोडं इकडे थोडं तिकडे चालूच राहतं. परंतु थोडंसं मम्मी पप्पांना वेळ दिला पाहिजे किंवा माहीर राहिलं पाहिजे, म्हणून मग मी इकडे
दिवस. आणि आम्ही म्हणजे माझ्या घरनं आल्यानंतर इकडे मम्मीकडे तर खूप पाऊस चालू झाला होता. तर डोंगरसुद्धा दिसत नव्हते काही आणि डोंगरावरून तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आभाळ पळत होतं. तर खूप छान वाटत होतं आणि खूप पाऊस पडावा अशी इच्छा आहे, कारण ओढ्यांना वगैरे पाणी अजून आलेलं नाही आमच्या गावचं, तर तेही येईल. तर आजचा ब्लॉग मी इथे संपवते. तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला, व्हिडिओला कमेंट करायला, व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.